इयत्ता 12वी विषय मराठी कविता क्रमांक 9 समुद्र कोंडून पडलाय. स्वाध्याय कृती. तर मित्रांनो यामधील प्रश्न पहिला खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. 1. उंचच उंच पण अरुंद बालपण. उत्तर. या शब्दसमूहाचा अर्थ असा आहे की शहरातील गगनचुंबी इमारतीमध्ये वाढणाऱ्या मुलांचे बालपण भव्य उंच इमारतीत असले तरी ते अत्यंत मर्यादित, संकुचित आणि बंदिस्त आहे. त्यांना मोकळे मैदान आणि खेळ आणि निसर्गाचा आनंद मिळत नाही. म्हणून त्यांचे बालपण हे अरुंद वाटते. 2. डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ. उत्तर. या शब्दसमूहाचा अर्थ असा की समुद्र, जो जीवनाचे प्रतीक आहे, शहरातील धावपळीचे, तणावपूर्ण आणि थकवणारे जीवन पाहून मानसिकदृष्ट्या खूपच थकतो. इतका थकवा आणि निराशा त्याच्या मनावर येते की तो डोळ्यात साचल्यासारखा भासवतो. आभाळ उतरले ही प्रतिमा मोठ्या प्रमाणातील दुःख, जळपणा आणि निराशा सूचित करते. त्यामुळे समुद्राच्या डोळ्यात थकवा, वेदना आणि उदासीनता स्पष्टपणे जाणवते. 3. स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण. उत्तर. या शब्दसमूहाचा अर्थ असा की काही मुलांचे बालपण अत्यंत कमी, अस्थिर आणि असुरक्षित अवस्थेत जाते. त्यांना घर, सुरक्षित वातावरण किंवा खेळण्यासाठी जागा मिळत नाही. ते स्टेशनसारख्या सार्वजनिक आणि तात्पुरत्या जागांवर, बाकावर झोपतात किंवा वेळ घालवतात. त्यामुळे त्यांचे बालपण केवळ एका बाकापुरते मर्यादित राहते. म्हणजेच आनंद, शिक्षण, सुरक्षितता आणि स्थैर्य यांचा अभाव असलेले दुःखद जीवन दर्शवते. कारण लिहा. 1. कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण. उत्तर. समुद्र गगनचुंबी इमारतींच्या गजाआड अडकलेला असून शहरातील मर्यादित, कोंडलेले आणि अस्वस्थ जीवन पाहून तो दुःखी आणि त्रस्त झालेला दिसतो. 2. समुद्र अस्वस्थ होतो कारण. उत्तर. शहरातील माणसांचे धावपळीचे थकलेले जीवन आणि बालकांचे हरवत चाललेले बालपण पाहून समुद्र अस्वस्थ होतो. 3. समुद्र शिलून जातो कारण. शहरातील गर्दी, थकवा, रस्त्यावरील माणसे व वाहनांची दगदग आणि बालपणाची दयनीय अवस्था पाहून तो मानसिकदृष्ट्या थकून जातो. प्रश्न दुसरा तक्ता पूर्ण करा. कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, मनाला भिडणारे शब्दसमूह. कवितेचा विषय आधुनिक शहरी जीवनातील अस्वस्थता व बालपणाची कोंडी. कवितेची मध्यवर्ती कल्पना शहरातील गगनचुंबी इमारती, धावपळ आणि मर्यादित जागेमुळे बालपण व जीवन संकुचित होत आहे. निसर्ग व माणूस यांचा तुटलेला संबंध दाखवणे. मनाला भिडणारे शब्दसमूह आहेत. उंचच उंच पण अरुंद बालपण, स्टेशनवरल्या बाका एवढं बालपण, डोळ्यांत थकव्याचा आभाळ. चौकटी पूर्ण करा. कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया. उत्तर. संध्याकाळी संत्रस्त होऊन पाहत बसतो. हताशपणे समोरच्या मुलाकडे पाहतो. शहराच्या रस्त्यांवर मनातल्या मनात फिरतो. स्टेशनवर एकाकीपणे बाकावर बसून विचार करतो. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा अर्थ लिहा. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या वस्त्यामधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी. उत्तर. या ओळीमध्ये कवीने समुद्राच्या प्रतीकातून शहरातील जीवनाबद्दलची अस्वस्थता आणि एकाकीपणा दाखवला आहे. शहरातील धावपळीचे, थकवणारे आणि मर्यादित जीवन पाहून समुद्र मनातून बेचैन होतो. त्यामुळे तो कल्पनेतून स्वतःला मुक्त समजतो आणि शहरातील रस्त्यावर व वस्त्यामध्ये फिरू लागतो. रात्री उशिरापर्यंत तो एकटाच स्टेशनवरच्या बाकावर बसलेला असतो. समोरच्या रेल्वे रुळावरील सततची रहदारी तो पाहत राहतो. हातावर डोकं ठेवून अर्धमिटलेल्या डोळ्यांनी तो थकलेल्या अवस्थेत विचारमग्न राहतो. यातून शहरातील जीवनातील एकाकीपणा, थकवा आणि बालपणाची हरवलेली निरागसता
कवीने अत्यंत भावपूर्ण रीतीने व्यक्त केली आहे. 4. काव्य सौंदर्य. अ. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. या ओळींमधील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. या ओळींमध्ये कवीने शहरातील गरीब व निराधार मुलांच्या बालपणाची अत्यंत हृदयद्रावक स्थिती दाखवली आहे. समुद्र जेव्हा शहरातील वास्तव पाहतो तेव्हा त्याला आठवते की काही मुले त्याच्याच शेजारी पाय मुडपून स्टेशनच्या बाकावर कसंबसं झोपलेली असतात, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं. या ओळीतून मुलांचे बालपण अत्यंत मर्यादित, असुरक्षित आणि तात्पुरत्या जागेत अडकलेले आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या आयुष्यात खेळ, आनंद आणि सुरक्षित घर यांचा अभाव आहे. शेवटच्या ओळीत त्याची कल्पना त्याला कल्पना असावी किंवा नसावी यातून समाजातील संवेदनाहीनता दाखवली आहे. मुलांनाही त्यांच्या परिस्थितीची जाणीव नाही किंवा समाजालाही त्याची फारशी जाणीव नाही. त्यामुळे हे विचार सौंदर्य सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकते. समुद्र खिन्न असतो आणि शिनलेल्या पापण्या मिटवून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांचाच बालपणाची, वयस्कांच्या शहरांतील. या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. या ओळीमध्ये कवीने समुद्राच्या मनातील करुणा, वेदना आणि संवेदनशीलता अत्यंत भावपूर्ण रीतीने व्यक्त केली आहे. शहरातील बालपणाची दयनीय अवस्था पाहून समुद्र खिन्न असतो, म्हणजे त्याच्या मनात दुःख असूनही तो ते शांतपणे सहन करतो. शिरलेल्या पापण्या मिटून घेतो, यातून त्याचा मानसिक थकवा आणि वेदना जाणवते. पुढे तो सर्व मुलांच्या बालपणाची काळजी करतो, विशेषतः वयस्कांच्या शहरांतील म्हणजे मोठ्यांच्या जगात हरवलेल्या बालपणाची. या ओळीमधून करुणा, हळहळ, अस्वस्थता आणि मूकवेदना हे भाव अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत. प्रश्न 5 आहे रसग्रहण. प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झाले आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि फिरून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. उत्तर. आशय सौंदर्य. या ओळीमध्ये कवीने समुद्र या प्रतीकातून जीवनाची अस्वस्थ अवस्था दाखवली आहे. समुद्र म्हणजे अथांग जीवन असून तो गगनचुंबी इमारतींच्या गजाआड कोंडून पडल्यासारखं वाटतो. शहरातील उंच इमारती, अरुंद जागा आणि मर्यादित जीवन यामुळे निसर्ग व मानव दोघेही अडकल्यासारखे भासतात. समुद्र संत्रस्त दिसतो आणि समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे हताशपणे पाहतो. त्या मुलाचे बालपण उंच इमारतीत वाढलेले असले तरी ते अरुंद, मर्यादित आहे. यावरून शहरातील मुलांचे हरवलेले स्वातंत्र्य आणि निसर्गापासून तुटलेले जीवन स्पष्ट होते. काव्य सौंदर्य. कवीने समुद्र, इमारती, बालपण, डोळ्यात उतरलेले आभाळ यासारख्या प्रभावी प्रतिमांचा वापर करून भावविश्व निर्माण केले आहे. थकव्याचा आभाळ ही उपमा मनाला भिडणारी आहे. मानवी जीवनातील थकवा, निराशा आणि एकाकीपणा समुद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला आहे. प्रतिमा व प्रतीकांचा सुंदर वापर हे या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. भाषा सौंदर्य. भाषा साधी पण अर्थगर्भ आहे. गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, थकव्याचा आभाळ यासारखे शब्दसमूह मनावर परिणाम करणारे आहेत. ओघवती, भावपूर्ण आणि प्रतिकात्मक भाषा काव्याला अधिक प्रभावी बनवते. भाव सौंदर्य. या ओळीमध्ये करुणा, हळहळ, अस्वस्थता आणि एकाकीपणा हे भाव स्पष्टपणे दिसतात. शहरातील धावपळीच्या जीवनामुळे बालपण कसे कोंडले जाते याची वेदना कवीने समुद्राच्या दृष्टिकोनातून व्यक्त केली आहे. त्यामुळे वाचकाच्या मनात सहानुभूती व विचारमंथन निर्माण होते. प्रश्न 6 अभिव्यक्ती. समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. उत्तर. जर समुद्र माझ्याशी संवाद साधू लागला तर तो अत्यंत शांत पण दुःखाने भरलेल्या स्वरात बोलेल. तुम्ही की मी केवळ पाणी नाही तर तुमच्या जीवनाचे प्रतीक आहे.
पण आज तुम्ही माझ्या मोकळ्या लाटांना इमारतींच्या गजाआड कोंडून टाकले आहे. मी शहरातील उंच इमारतीमध्ये हरवून गेलो आहे. मला आता मोकळेपणाने वाहता येत नाही. तो पुढे सांगेल की मी रोज संध्याकाळी शहरातील थकलेली माणसे, धावणाऱ्या बस आणि हरवलेले बालपण पाहतो. मला खूप वेदना होतात, कारण तुमचे बालपण आता खेळाच्या मैदानात नाही, तर अरुंद खोल्यात आणि स्टेशनच्या बाकावर अडकले आहे. शेवटी तो भावूक होऊन म्हणेल की मी अजूनही आशा सोडलेली नाही. जर तुम्ही निसर्गाशी पुन्हा जोडले गेलात तर मी पुन्हा मोकळा होईन आणि तुमच्या जीवनात आनंद परत येईल. शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रकारे प्रकट झाली आहे ते स्पष्ट करा. उत्तर: कवितेत शहरातील बाल्य अत्यंत मर्यादित, संकुचित आणि अस्वस्थ अवस्थेत दाखवले आहे. उंच इमारतीमध्ये राहणारी मुले उंचच उंच पण अरुंद अशा वातावरणात वाढतात. त्यांना मोकळे मैदान, निसर्ग आणि खेळण्याचा आनंद मिळत नाही. त्यामुळे त्यांचे बालपण निरागसतेऐवजी दडपणात जगते. काही मुलांचे बालपण तर स्टेशनच्या बाकावर किंवा तात्पुरत्या जागांवर जाताना दिसते. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित, संघर्षमय आणि दुःखद आहे. शहरातील धावपळ, थकवा आणि यांत्रिक जीवनशैलीमुळे बालपणाची निरागसता हरवते. मुलांना बालपणाचा खरा आनंद अनुभवता येत नाही. कवीने समुद्राच्या दृष्टिकोनातून ही चित्र मांडून बालपणाची वेदना अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे शहरातील बाल्याची अवस्था करुण, कोंडलेली, विचार करायला लावणारी आणि अत्यंत चिंताजनक स्वरूपात प्रकट होते. समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात उलगडून दाखवा. उत्तर: समुद्र कोंडून पडला हे शीर्षक प्रतिकात्मक आहे. येथे समुद्र म्हणजे केवळ पाणी नसून संपूर्ण जीवन, निसर्ग आणि मानवी भावविश्व यांचे प्रतीक आहे. हा समुद्र गगनचुंबी इमारतींच्या गजाआड कोंडून पडल्यासारखा वाटतो. याचा अर्थ असा की आधुनिक शहरीकरणामुळे माणूस, निसर्ग, माणूस आणि बालपण यांचे स्वातंत्र्य हरवत चालले आहे. शहरातील उंच इमारती, गर्दी आणि धावपळ यामुळे जीवन मर्यादित झाले आहे. त्यामुळे जीवनातील मोकळेपणा आणि आनंद कोंडून गेला आहे. या शीर्षकातून कवीने आधुनिक जीवनातील अस्वस्थता, कोंडी आणि निसर्गाशी तुटलेला संबंध अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केला आहे.